दिसतीये मॅडम, दिसतीये. हां. सर्वांचं आपल्या डिजिटल क्लासमध्ये स्वागत आहे. वेलकम स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, आपल्या आजूबाजूला बरेचसे असे विद्यार्थी आपण पाहत असतो, मुलं पाहत असतो. जसं की आपण ऊसतोड कामगारांची मुलं पाहतो. त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते, पण आई-वडील जिकडे कामाला जातात तिकडे त्यांना जावं लागतं, बरोबर? त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपल्याकडे वेगवेगळे यात्रा असतात, जत्रा असतात. तर त्याच्यामध्ये जे फुगे विकणारे असतात, जे छोट्या-छोट्या वस्तू विकणारे असतात, तर त्या व्यक्तींना काय असतं, त्यांची पण मुलं असतात. तर ती मुलं आपण पाहतो की बरीचशी मुलं फुगे विकत असतात आणि आपण त्यांना पण शिक्षण घेण्याची इच्छा असते. पण काय होतं की त्यांच्या परिस्थितीमुळं, त्यांच्या घरातील सगळ्या गोष्टींमुळं त्यांना काय होतं, शिक्षण घेता येत नाही. आणि मग आणि याच प्रकारात अजून एक मुलं म्हणजे अजून मुलं मोडतात की जी म्हणजे अक्षम असतात. अक्षम म्हणण्यापेक्षा ते अंध असतात, कर्णबधीर, मूकबधीर यासारखी जी विद्यार्थी असतात, तर त्यांनाही शिकवण्यासाठी काय असतं की शिक्षक काय करत असतात, त्यांच्या आकलन शक्तीप्रमाणे म्हणजे जसं जसं की अंध विद्यार्थी असतात, त्यांना काय कुठली भाषा समजते, त्यांना निसर्गातले चित्र, सौंदर्य या सगळ्या गोष्टी त्या अनुभवू शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी काय असते, एक प्रकारची लिपी असते. जरी त्यांना दिसत नसलं ना, तरी त्यांच्याकडे काय असतं, त्यांच्या स्पर्शावरून त्यांना ते कळतं. अगदी अंकांपासून अक्षरांपर्यंत ते एखाद्या झाडाचा रंग किंवा पान, फूल याचा आकार कसा असू शकतो किंवा त्याला रंग कसा असतं, हे सगळ्या गोष्टी काय करतात, त्यांचे एक शिक्षक असतात. त्यांचे जे आपण पाहतो की अंध मुलांची शाळा असते, त्याच्यामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं, ते याद्वारे दिलं जातं. त्याचप्रमाणे आपल्यालाही प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी काय असतं, आपल्या शाळेमध्ये शिक्षक असतात आणि ते काय करत असतात, आपल्याला वेळोवेळी प्रत्येक गोष्टीतून मार्गदर्शन करत असतात. तर मग आपण याच्यामध्ये काय पाहतो की आपल्या वर्गामध्ये काय असतात, 50 ते 60 विद्यार्थी असतात, बरोबर? त्या विद्यार्थ्यांचं काय, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुठला गुण आहे, समजा कुणी अभ्यासात हुशार आहे, कुणी वक्तृत्व स्पर्धेत, कुणी खेळात, कुणी चित्रकलेत, कुणी गायनात, या सगळ्या गोष्टी असतात. पण आणि या सगळ्या गोष्टी करत असताना काय असतं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठला गुण सगळ्यात चांगला आहे हे ओळखून शिक्षक काय करत असतात, त्यानुसार आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर आपण या पुढच्या चित्रामध्ये या पुढच्या स्लाइड्समध्ये बघू शकतो की आपण हे पाहतात की हे कामगार मुलं आहेत. हे काय करतात, यांना पण शाळेत जायची इच्छा असते, पण परिस्थितीमुळं त्या शाळेत जाऊ शकत नाहीत. तर आपण हे वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळी मुलं बघू शकतो. ही कर्णबधीर वगैरे मुलं आहेत. नंतर ही अंध मुलं आहेत. पण त्यांनाही शाळेत जाण्याचं, त्यांनाही शिकण्याचं, नवीन गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी कोण शिकवतं? शिक्षक सांगत असतो. शिक्षक हा काय करत असतो? नवीन पिढी घडवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही त्यांची तळमळ असते. तर मग आज विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार आहोत? असाच प्रीतम माधुरी शानबाग यांचा प्रीतम हा पाठ अभ्यासणार आहोत. तर आपण हे पाहू शकतो, लेखिकेचा परिचय अगदी थोडक्यात. माधुरी शानबाग या मराठी साहित्य विश्वातील एक परिचित आणि सक्षम संवेदनशील लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांची लेखनशैली ही साधी, प्रभावी आणि वास्तवाशी जोडलेली असल्यामुळं वाचकांना त्यांच्या लेखनाशी लगेच नातं तयार होतं. तर आपण याच्यामध्ये बघू शकतो की याच्यामध्ये पण चित्र दिलंय की वर्गातील शिक्षिका मुलांना कसं शिकवते, प्रत्येक गोष्ट समजून सांगत असते आणि मुलंही किती कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत असतात. तर आपण आज माधुरी शानबाग यांचा प्रीतम हा पाठ अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा प्रकट वाचन करते, तुम्ही त्याकडे लक्ष द्या. मी दुसरीच्या वर्गावरती नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळं नाव माझ्या चटकन लक्षात आलं. हजर, एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला आणि किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्गशिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळं नाव म्हणून माझ्या लक्षात राहिलं. थोडे दिवस गेले आणि मला उमजत गेलं की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कोणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही. कसाबसा काठावरती पास होतो. वर्गात शिकवताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून पाहत राहतो.
एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतलं आणि म्हटले की नीट मराठीही लिहिता येत नाही तुला. तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चाललेला आहेस. तुझ्या पालकांना तुझा हा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत, अडखळत, एक एक शब्द उच्चारत, धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालात होतो. त्यापूर्वी मी पंजाबी भाषेमध्ये शिकत होतो. याच वर्षी मी इथे मामा-मामींकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्यामुळं बाकी विषयही कळत नाहीत. आणि तुला आणखीन कुणी नातेवाईक नाहीत का? हा माझा पुढचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकतो की या पाठामधून काय सांगितलेलं आहे, आपण हे पाहणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न आहे, माझा हेतू प्रश्न कुणी वाचतंय का? शिक्षिका कितवीच्या वर्गातील मुलांची हजेरी घेत होत्या? हा, शिक्षिका कितवीच्या वर्गातील मुलांची हजेरी घेत होत्या. कोण सांगते? कोण सांगते? वर्गातील मुलांची हजेरी घेत होत्या. अगदी बरोबर, छान. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय पाहिलं, प्रीतमची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला बाईंनी सांगितलेली लक्षात आली. तर त्या बाईंनी काय सांगितलं की हा जो प्रीतम होता तो कसा होता, त्याची किटकिटीत अंगकाठी होती, रया गेलेला युनिफॉर्म. तर रया गेलेला युनिफॉर्म म्हणजे काय सांगा बरं, कुणी सांगू शकतं का? रया जाणे, याचा अर्थ काय होतो? रया जाणे म्हणजे तेज नसणे, बरोबर. खांदे पाडून तो दिनवाने भाव करून चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता आणि त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचं नाव उच्चारलं. तर दृष्टिक्षेप टाकणे या शब्दाचा वाक्यात उपयोग कोण करेल? आधी याचा अर्थ सांगा. दृष्टिक्षेप टाकणे. येतोय माझा आवाज? हॅलो. नजर फिरवणे कुणी वाक्यात उपयोग करेल का? हॅलो, येतोय ना आवाज? स्क्रीनवर दिसतंय सगळं मुलांना? हो. मग दृष्टिक्षेप टाकणे, आवाज प्लीज रिस्पॉन्स करा, कारण कळेल मला कोण बोलतंय कोण वगैरे. दृष्टिक्षेप टाकणे म्हणजे काय? तर नजर फिरवणे. आपण पाहतो की आपण याचा वाक्यात उपयोग कशा प्रकारे करू शकतो? नजर फिरवणे किंवा कटाक्ष टाकणे किंवा लक्ष देणे यासारख्या याच्यात आपण याचा हे बघू शकतो. त्या वर्गातला मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळं नाव म्हणून माझ्या लक्षात राहिलं. थोडे दिवस गेले आणि मला उमजत गेलं की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कोणाशीही न मिसळणारा असा मुलगा. तो कधीही कुठल्याही उपक्रमामध्ये भाग घेत नव्हता. कसाबसा तो काय करायचा? काठावरती पास होत असायचा. वर्गात शिकताना खूपदा तो खिडकी बाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून पाहत होता. मग याची मनस्थिती कशी होती? म्हणजे तो काय करत होता की बाईंना त्याच्या स्वभाव वैशिष्ट्य त्यांनी काय सांगितलंय की तो एकटाच बसायचा, कोणाशी फारसा मिसळत नसायचा. तो अभ्यासामध्येही खूप कमी होता, अभ्यासही करायचा नाही. किंवा शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम असतात, वेगवेगळ्या स्पर्धा असतात, त्याच्यातही त्याचा सहभाग फारसा नसायचा. मग या सगळ्या गोष्टी असायच्या. तर मग एक दिवस काय होतं की बाई काय करतात, वर्गामध्ये निबंध स्पर्धा घेतात आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये काय केलं जातं, निबंध लिहून मुलांना आणायला सांगितलेलं असतं आणि त्यालाही सांगितलेलं असतं. तर मग त्याच्या निबंधामध्ये अगदी साध्या साध्या शब्दांच्या अशुद्ध लेखनाच्या चुका बाईंना दिसून येतात. तर त्या काय म्हणतात की तुझा हा आळशीपणा मला बिलकुल आवडणार नाही. तू ताबडतोब तुझ्या आई-वडिलांना माझ्याकडे घेऊन ये. तर या सगळ्या गोष्टीवर तो काय म्हणाला, म्हणजे स्वतःचं इतक्या वेळ तो एकदम शांत असणारा मुलगा तो बाईंसोबत समोर बोलायला लागला. तो काय म्हणला की बाई, माझे वडील दूर सरहद्दीवरती असतात. तर सरहद्द म्हणजे काय बरं? सरहद्द
आपण कशाच्या अर्थाने वापरतो? सरहद्द म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? सीमा. हां. सीमेवरच आहे. अगदी बरोबर. छान. तर सरहद्दीवर त्याचे वडील काम करत असतात आणि त्याची आई ही 4 वर्षापूर्वीच देवाघरी गेलेली असते. त्यामुळे त्याला काय केलेलं असतं, त्याच्या मामा-मामींकडे शिकण्यासाठी ठेवलेलं असतं. तर मग या सगळ्या गोष्टी काय होतं, की तो तो काय म्हणतो, की माझ्या भाषेचा प्रॉब्लेम का आहे? कारण मी 1 वर्ष कुठे होता तो बंगालात, म्हणजे तो बांगलादेशमध्ये होता. त्याच्यामुळे आणि त्यानंतर त्यापूर्वी तो कुठे होता? पंजाब. पंजाबमध्ये काय करत होता, म्हणजे पंजाबमध्ये राहत असल्यामुळं त्याचं शिक्षणही पंजाबी भाषेमध्ये झालेलं होतं. त्यामुळं त्याला काय होत होतं, की मराठी भाषा ही समजण्यासाठी थोडीशी अवघड जात होती. त्यामुळं त्याला समजण्यासाठी अवघड जात होती म्हणून काय झालं, त्याला बाकीच्या मुलांसारखी आपल्या बाकीच्या विषयांमध्ये अभ्यास करणं किंवा ते समजून घेणं त्याला थोडंसं कठीण जात होतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अजून काय काय म्हटलं, की तो मामांकडे राहत होता. तर मग बाई म्हणाल्या, तुला आणखीन कुणी नातेवाईक नाहीत का? आणि बाईंचा आवाज थोडासा खाली, म्हणजे एकदम हळू आवाजात, ज्यावेळेस त्याला कळालं, की त्याचे आई-बाबा दोघंही त्याच्या जवळ नाही आहेत आणि तो नातेवाईकाकडे राहतो. त्यावेळेस बाईंचा आवाज थोडासा आवाज थोडा खाली गेला आणि त्या काय म्हणाल्या, की मग त्याला म्हणाल्या, की "तू तुझ्या मामा-मामींना किंवा मामांना माझ्याकडे घेऊन ये." तर त्यावर प्रीतम काय म्हणाला, की "नको, नको. माझ्याबद्दल तक्रार केली तर मामी मला खूप टाकून बोलते." टाकून बोलते या शब्दाचा अर्थ सांगू शकेल कुणी? टाकून बोलणे म्हणजे? भाग पाडून बोलणे. हां, अगदी बरोबर. छान. तर त्यामुळे तो काय करत होता, मग मग मामा मला मारतात आणि मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला काय करतात, बोर्डिंगमध्ये ठेवणार. मग त्याला भीती असते. आता हळू इतक्या वेळ शांत बसणारा प्रीतम जो होता, तो बाईंनी ज्यावेळेस त्याला विचारायला सुरुवात केली, त्यावेळेस तो बोलायला लागला आणि त्याच्या ज्या मनामध्ये ज्या गोष्टींची भीती होती किंवा ज्या गोष्टी त्याला जमत नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी तो काय भडाभड बाईंसमोर बोलून टाकू लागला आणि तो काय सांगू लागला, की बाबा सरहद्दीवर आहेत आणि मी त्यांच्याजवळ राहू शकत नाही, त्यामुळं त्यांनी मला मामा-मामींकडं ठेवलंय आणि तुम्ही जर माझी परत कंप्लेंट केली तर ते काय करतात, मला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवतील. तर मग या मी पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला दाखवू शकते. याच्यामधली ही YouTube लिंक आहे आपली. 1 मिनिट मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. आपण हा व्हिडिओ बघू शकतो. भीड़ में यूं ना छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊंगा, भेजना भीड़ में. आलं तुमच्या या लक्षात? या लिंकवरून आपल्याला काय लक्षात येतं, की त्याला हे अशा प्रकारे बोर्डिंगवरती जायचं नाहीये. बोर्डिंगवरती मुलांना माहिती असतं बोर्डिंगची रचना कशी असते किंवा तिथे किती स्ट्रिक्ट वातावरण असतं. आपल्या आई-वडिलांना आपल्या घरच्यांपासून दूर जाणं. एकतर तो आधीच तिच्या आई-बाबांपासून लांब असतो. त्याच्यानंतर तो त्याच्या मामा-मामीकडे येऊन राहतो आणि मग तिकडचं जे वातावरण आहे, या सगळ्या गोष्टी अजून ह्याच्यापेक्षाही बोर्डिंगवरचं वातावरण खूप कठीण असेल किंवा खूप त्रासदायक असेल असं त्यांनी ऐकलेलं असतं आणि आपणही ऐकतो, की ज्यावेळेस आपल्या घरातले काय म्हणतात, की तुम्ही अभ्यास नाही केला किंवा तुम्हाला कुठली गोष्ट नाही जमली तर ते काय म्हणतात, की तुला बोर्डिंगमध्ये सोडलं पाहिजे. तसंच प्रीतमलाही त्या बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याची खूप भीती वाटते आणि आपण ह्याच्यामध्ये पाहू शकतो, या स्लाईडमध्ये अजून दिलंय. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची कॅटेगरी दिलीत, म्हणजे अतिहुशार, सामान्य, सर्वसामान्य आणि अक्षम हे आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं. तर मग याचप्रमाणे बाईंनी काय केलं, त्याच्या या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या म्हणजे काय केलं, की त्याचं सगळं बोलणं ऐकलं आणि त्याच्यानुसार त्यांनी त्याला मार्गदर्शन करायचं ठरवलं. तर मग आजचा पाठ आपण इथपर्यंतच पाहूया. उद्याचा उर्वरित पाठ आपण उद्या घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या पुढच्या स्लाईडमध्ये हा व्हिडिओ दाखवते, की ज्या वेळेला आपल्याला शिक्षक मार्गदर्शन करतात, आपल्यातलं जे कौशल्य आपल्यामध्ये जे असलेले कौशल्य आहेत ते शिक्षक ओळखतात आणि त्यानुसार आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यावेळेस आपण पण
कुठलीही गोष्ट साध्य करू शकतात. म्हणजे अगदी सर्वसामान्य मुलगासुद्धा त्याच्यामध्ये पण एखादा स्पार्क असू शकतो. त्याच्यामध्ये पण एखादी चांगली गोष्ट असू शकते. ज्याचा शिक्षक त्या गोष्टी त्याच्यातल्या ओळखून त्याला मार्गदर्शन करून त्याच्या समाजापुढं किंवा जगापुढं आणू शकतात. तसंच या या व्हिडिओमध्ये पण आपल्याला दिसतं, की हा जो मुलगा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, की तो कुठेतरी रडत होता. त्याला काही गोष्टी समजत नव्हत्या. त्याच्यामुळे तो बोर्डिंग स्कूलमध्ये त्याला टाकलं होतं. पण तिथल्या शिक्षकांनी त्याच्यावर मार्गदर्शन केलं आणि त्याला एक छान बक्षीस मिळालं. याच्यावरून काय कळतं, यावरील व्हिडिओमधून आपल्याला काय समजतं, की प्रत्येक विद्यार्थी खूप खास असतो. काही अभ्यासात हुशार असतात, तर काही कलागुणांमध्ये निपुण असतात. शिक्षक हे आपल्यातले गुण ओळखून आपल्याला मार्गदर्शन करत असतात. समजला तुम्हाला आजचा पाठ? समजला ना आजचा पाठ तुम्हाला सगळ्यांना? हॅलो? हो. हां. समजला. हो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ना आत्ता या पाठामध्ये आलेले नवीन शब्द आणि वाक्यात उपयोग या सगळ्या या स्लाईडवरती मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही काय करा, याचे उद्या मी आत्ता शिकवत असताना सांगितलेले अर्थ आणि हे वाक्यात उपयोग मला उद्या त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करून ते सगळा स्वाध्याय मला तुम्ही दाखवा. तर मी आता या वरील पाठावरती तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर मला सांगा, प्रीतम या पाठाची लेखिका कोण आहे बरं? माधुरी. माधुरी शानबाग. अगदी बरोबर, छान. तर मग प्रीतमचे वडील कुठे काम करत होते असं प्रीतमने सांगितलं? सरहद्दीवर. अगदी बरोबर, छान. आणि प्रीतम कोणाकडे राहत होता? मामा मामी. अगदी बरोबर, छान. तर मग तुम्ही काय करा उद्या, मी तुम्हाला उद्या स्वाध्यायासाठी एक प्रश्न सांगते. त्याची तयारी तुम्ही उद्या करून या. तर प्रीतमचं मत, त्याच्याविषयी सविस्तर वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, त्याचा पूर्ण स्वभाव वैशिष्ट्य वगैरे सांगितले आहे. तर मग त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मनामध्ये चाललेली सगळी घालमेल, त्याच्या मनातले सगळे विचार ते तुम्ही काय करायचं, तुमच्या शब्दांमध्ये मांडायचे आणि तो स्वाध्याय म्हणजे उद्या ते तुम्ही लिहून आणून मला दाखवायचे. ओके, समजलं तुम्हाला? चला, तर आपण आता काय करूया, हजेरी घेऊया. एक मिनिट, मी शेअर स्क्रीन स्टॉप करते. एक मिनिट, स्क्रीनशॉट. सगळ्यांनी आपापले कॅमेरे ऑन करा. प्राची, राधिका, चलो, थँक यू.